श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. या 3 गोष्टी कधीही स्वयंपाकघरात संपवू नका, अन्यथा लक्ष्मी निघून जाईल. स्वयंपाकघरातील हा व्हिडिओ कोणाला आवडला तर त्याच्या घरात अमर्याद संपत्तीची कमतरता भासणार नाही. त्याची गरिबी जन्मांची समस्या दूर करेल. मित्र म्हणतात की अन्न जसे आहे तसेच राहील. मन आपल्या अन्नाचा थेट संबंध आपल्या शरीराशी, मनाशी आणि जीवनाशी आहे. जर आपल्याला संपत्ती आणि चांगले अन्न मिळाले तर आपण आनंदी होतो. त्यावेळी चांगले निर्णय घेतले जातात. मन आनंदी होते. आपण आपले काम मनाने करतो. म्हणजेच अन्न आपल्या मनाशी आणि आपल्या कर्मांशी संबंधित असते. देवा, तुमच्या घराच्या स्वयंपाकघरात या 5 गोष्टी कधीही कमी नसतात. जर व्यक्तीच्या स्वयंपाकघरात या गोष्टी कमी असतील तर त्या घरात दुष्काळ पडतो, गरिबी येते, कंगाली येते, घराचे डोके रस्त्यावर येते, कचरा नेहमीच त्याच्या दारात असतो. तुम्ही आमचे प्रेक्षक आहात. तुम्ही कोट्यावधी रुपये खर्च केले तरीही माहिती तुम्हाला कोणीही सांगणार नाही. म्हणून तुमच्या स्वयंपाकघरात या 5 गोष्टी आहेत की नाही ते तपासा. परमेश्वर मार्गावर आहे. लक्ष्मी निघून जाते आणि कधीही मागे वळून पाहत नाही. म्हणूनच स्वयंपाकघरातील या 5 गोष्टी प्रत्येक घरात असाव्यात. पहिल्या व्हिडिओप्रमाणे आणि या सुंदर व्हिडिओचा लाभ घ्या. जय माता अन्नपूर्णा, जय माता लक्ष्मी. मित्रांनो, या टिप्ण्यांमध्ये लिहा. स्वयंपाकघरातील वास्तूच्या वर अनेक गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत, जेणेकरून तुम्ही देखील त्याचा फायदा घेऊन तुमच्या घरात संपत्ती तसेच नशीब आणू शकाल. जसे तुम्ही स्वयंपाकघरात मोहरीचे तेल वापरता, त्याचप्रमाणे घरात नेहमी कोणत्या वस्तू असाव्यात आणि त्या तुम्ही पूर्ण करण्यापूर्वी मागवायला हव्यात ते प्रथम पाहूया. काही जण ते घरीही करत नाहीत. काही नारळाचे तेल, काही गोड तेल इत्यादी ते देखील वापरले जातात. परंतु थोडेसे तुम्ही मोहरीचे तेल घरात ठेवले पाहिजे, कारण ते तुमच्या शनीला बळकट करते. मोहरीच्या तेलाचा थेट संबंध शनिदेवाशी आहे आणि स्वयंपाकघरात ठेवूनच व्यवसायात नफा आणि वाढ होऊ शकते. प्रत्येक आनंद हा संपत्ती आणि समृद्धीशी जोडलेला असतो. तेल तुम्हाला शनीच्या क्रोधाला बळी पडू शकते. म्हणून स्वयंपाकघरात कधीही तेल संपू देऊ नका. आणि दर शनिवारी तुमची छाया शनीवर पाहिल्यानंतर या मोहरीच्या तेलाची अर्धा वाटकी थोडी कमी घ्या आणि त्यात तुमची छाया पाहून शनिदेवाला अर्पण करा. असे म्हटले जाते की हनुमानजींनी मारहाण केल्यानंतर जेव्हा हनुमानजींनी शनिदेवाच्या शरीरावर मोहरीचे तेल लावले तेव्हा शनिदेवाचे दुःख संपले. तेव्हापासून शनिदेवला मोहरीचे तेल अर्पण करण्याची परंपरा आहे. म्हणून नेहमी तुमच्या घरी मोहरीचे तेल मागवण्याची खात्री करा. अन्नाची चव मिठाशिवाय कल्पनाही केली जाऊ शकत नाही आणि एखाद्याचे मीठ तुमच्या जीवनात मोठे बदल घडवून आणते. स्वयंपाकघरातील मिठाचा ऱ्हास हा सर्वात मोठा वास्तुदोष असल्याचे म्हटले जाते. राहूला राग येतो, तुमची कामे बिघडू लागतात आणि तुम्ही वेळेशिवाय पहिली गोष्ट देऊ नये. कोणीही मीठ देऊ नये किंवा मीठ मागू नये. त्यामुळे तुमच्या आयुष्यात कर्जाची समस्या निर्माण होते. स्वयंपाकघरात मीठ संपू देऊ नये. आजकाल हे युग परत आले आहे की लोकांना रॉक सॉल्टचे महत्त्व समजण्यास सुरुवात झाली आहे आणि ते अधिक वेळा वापरण्यास सुरुवात झाली आहे. म्हणून सामान्य मीठ पांढरे असते, परंतु जेव्हा ते येते रॉक सॉल्ट, ते शनीशी संबंधित मानले जाते, जे शिस्त, चिकाटी आणि कर्म नियंत्रित करणारे आकाशीय शरीर आहे. आणि जर आपण दैनंदिन विधी आणि दैनंदिन जीवनात रॉक सॉल्टचा वापर केला तर ते आपल्या जीवनात शिस्त आणि स्थिरता आणते. म्हणून मित्रांनो, रॉक सॉल्ट देखील विशेषतः विधींमध्ये वापरले जाते. हे केवळ राहू शनीचे दुष्परिणाम कमी करत नाही, तर घरात सकारात्मक ऊर्जा देखील राखते. म्हणून तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात रॉक सॉल्ट ठेवले पाहिजे. आता बोलूया पुढील महत्त्वाची गोष्ट, म्हणजे पीठ. हा आपल्या अन्नाचा मुख्य आधार आहे. जर घरात पीठ तयार झाले असेल तर ते वास्तूनुसार अत्यंत अशुभ मानले जाते. असे म्हटले जाते की पीठ संपल्यामुळे लक्ष्मी मातेला घराचा राग येतो. त्यामुळे पीठ कधीही स्वयंपाकघरात जाऊ नये.
तुळशीची थोडी पाने किंवा चण्याचे पीठ पिठात मिसळल्याने त्याचा शुभ परिणाम वाढतो. विशेषतः शनिवारी पीठ दळणे आणि त्यात चणे घालणे हे वास्तूनुसार खूप फायदेशीर असते. आता सनातन धर्मात अक्षत म्हणून पूजेत तांदळाचा भात अर्पण करण्याबद्दल बोलूया. अक्षत म्हणजे जे तुटलेले नाही, ते परिपूर्णतेचे प्रतीक आहे आणि प्रत्येक देवतेच्या पूजेत वापरले जाते. तांदळाचा थेट चंद्रासोबत संबंध आहे. चंद्र हा मनाचा घटक ग्रह आहे आणि आपला मानसिक समतोल राखण्यासाठी तांदूळ उपयुक्त आहे. म्हणून स्वयंपाकघरात तांदूळ असणे अनिवार्य आहे. जर घरात तांदूळ संपले तर ते चंद्र कमकुवत होण्याचे लक्षण आहे, ज्यामुळे मानसिक आणि कौटुंबिक समस्या वाढू शकतात. या व्यतिरिक्त तो शुक्र ग्रहाशी देखील संबंधित आहे, जो आपल्या जीवनात समृद्धी, सौंदर्य आणि लक्झरीचा घटक आहे. आता आपण हळदीबद्दल बोलूया. हळद हा भारतीय स्वयंपाकघराचा अविभाज्य भाग आहे. आयुर्वेदात हळदीला शरीराला रोगमुक्त ठेवणारे औषध मानले गेले आहे. हळद गुरुग्रहाशी संबंधित आहे, जो ज्ञान, संपत्ती आणि समृद्धीचा घटक आहे. जर तुमच्या घरात हळद संपली तर ती गुरुग्रहाचा अशुभ परिणाम दर्शवते, ज्यामुळे जीवनात अनेक समस्या उद्भवू शकतात. पूजेच्या मजकुरात हळदीचेही खूप महत्त्व आहे. विशेषतः गुरुवारी हळदीचे दान किंवा वापर शुभ मानला जातो. त्यामुळे हळद कधीही स्वयंपाकघरात जाऊ देऊ नका. पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे वास्तू आणि ज्योतिषशास्त्रात मधाला विशेष महत्त्व आहे. तो सूर्य आणि मंगळाशी संबंधित आहे. मधाचे सेवन केल्याने शरीरात ऊर्जा वाढते आणि ते आपले आरोग्य राखण्यास देखील मदत करते. घरात मध असणे हे आनंद आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. म्हणून तुमच्या स्वयंपाकघरात नेहमीच मध उपलब्ध असल्याची खात्री करा. लोणचे हे शनी आणि राहू केतू या ग्रहांशी संबंधित आहे. स्वयंपाकघरातील लोणच्याच्या शेवटी वास्तुदोष येतो आणि घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढू शकतो. म्हणून नेहमी घरात लोणचे ठेवा. जरी ते थोडे असले तरीही, पण लोणचे स्वयंपाकघरात असलेच पाहिजे. म्हणून मित्रांनो, या 5 गोष्टी नेहमी तुमच्या स्वयंपाकघरात राहिल्या पाहिजेत. मित्रांनो, आपल्या घरातील स्वयंपाकघर हे केवळ अन्न बनवण्याचे ठिकाण नसते, तर ते संपूर्ण घराच्या ऊर्जा, आरोग्य, सुख आणि समृद्धीचे केंद्र मानले जाते. आपल्या शास्त्रांमध्ये असे सांगितले गेले आहे की ज्या घरातील स्वयंपाकघर स्वच्छ, व्यवस्थित आणि अन्नधान्याने भरलेले असते, त्या घरात माता अन्नपूर्णा आणि माता लक्ष्मी यांची कृपा कायम राहते. म्हणूनच आज आपण अशा काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत, ज्या अनेक लोकांना माहिती नसतात. मित्रांनो, अनेक वेळा लोक घर सुंदर ठेवतात, महागडे फर्निचर आणतात, सजावट करतात, परंतु स्वयंपाकघरातील काही छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. हाच निष्काळजीपणा हळूहळू घरातील सकारात्मकता कमी करू लागतो. आपल्या पूर्वजांनी सांगितले आहे की घरातील प्रत्येक वस्तूंची एक ऊर्जा असते आणि त्या ऊर्जेचा परिणाम घरातील सदस्यांच्या जीवनावर होत असतो. सर्वप्रथम आपण धान्याबद्दल बोलूया. धान्य म्हणजे जीवनाचा आधार. ज्या घरात धान्याचा साठा असतो, त्या घरात उपासमारी येत नाही. म्हणूनच पूर्वीच्या काळी लोक वर्षभर पुरेल इतके धान्य घरात साठवून ठेवत असत. यामागे केवळ व्यावहारिक कारण नसते, तर मानसिक सुरक्षिततेची भावना देखील असते. जेव्हा घरात धान्य असते तेव्हा मनात आत्मविश्वास निर्माण होतो. त्यानंतर आपण साखरेबद्दल बोलूया. साखर आणि गूळ हे दोन्ही गोडव्याचे प्रतीक मानले जातात. घरात गोड पदार्थ असणे म्हणजे जीवनात आनंद आणि सौहार्द टिकून राहणे असे मानले जाते. अनेक ठिकाणी नवीन काम सुरू करण्यापूर्वी साखर खाण्याची परंपरा आहे. यामागील संदेश असा आहे की जीवनात गोडवा राहावा. मित्रांनो, आपल्या स्वयंपाकघरातील मसाल्यांचे देखील खूप महत्त्व आहे. जिरे, धने, लवंग, वेलची, दालचिनी आणि इतर मसाले केवळ चव वाढवत नाहीत, तर घरातील सुगंध आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतात. पूर्वीच्या काळी घरात सुगंधी मसाले असणे हे समृद्धीचे लक्षण मानले जात असे. आता आपण एका अत्यंत महत्त्वाच्या सवयीबद्दल बोलूया. अनेक लोक रात्री जेवण झाल्यानंतर स्वयंपाकघर जसेच्या तसे सोडून झोपतात. भांडी न धुता ठेवतात, गॅस अस्वच्छ ठेवतात किंवा कचरा काढत नाही. वास्तू आणि पारंपरिक मान्यतेनुसार
हे योग्य मानले जात नाही. कारण सकाळची सुरुवात स्वच्छ वातावरणात झाली तर मन प्रसन्न राहते आणि दिवस चांगला जातो. याशिवाय पाण्याचे भांडे नेहमी स्वच्छ ठेवावे. पाणी हे जीवनाचे प्रतीक आहे. ज्या घरात पाण्याचा आदर केला जातो त्या घरात आरोग्य आणि शांतता टिकून राहते. पाण्याची नासाडी करणे टाळावे. आपल्या पूर्वजांनी पाण्याला देवाचे रूप मानले आहे. मित्रांनो, घरात अन्न बनवताना शक्यतो भांडणे, राग किंवा नकारात्मक चर्चा टाळाव्यात. कारण जे अन्न आपण बनवतो ते संपूर्ण कुटुंबाच्या शरीरात आणि मनात जाते. म्हणून अन्न बनवताना मन स्वच्छ, प्रसन्न आणि शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. एक अत्यंत सुंदर परंपरा आपल्या संस्कृतीत आहे. पहिला घास देवासाठी, पहिली पोळी गायीसाठी आणि पक्ष्यांसाठी थोडे धान्य ठेवण्याची. यामागील भावना म्हणजे कृतज्ञता. निसर्ग, प्राणी आणि ईश्वर यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनात समाधान वाढते. मित्रांनो, अनेक लोक विचारतात की घरात सुख आणि समृद्धी कशी वाढेल. त्याचे सर्वात सोपे उत्तर म्हणजे अन्नाचा आदर करा. अन्न वाया घालवू नका. गरजेपेक्षा जास्त अन्न ताटात घेऊ नका. उरलेले अन्न गरजू व्यक्तींना द्या. कारण अन्नदान हे सर्वश्रेष्ठ मानले जाते. याशिवाय स्वयंपाकघरात तुटलेली भांडी ठेवू नयेत. वापरात नसलेल्या वस्तूंचा ढीग साचू देऊ नये. अनावश्यक वस्तूंमुळे घरात अव्यवस्था निर्माण होते आणि मनावर देखील त्याचा परिणाम होतो. स्वच्छता आणि साधेपणा हे समृद्धीचे खरे रहस्य मानले जाते. मित्रांनो, काही लोकांना असे वाटते की केवळ पैसा म्हणजे लक्ष्मी. पण आपल्या संस्कृतीनुसार चांगले आरोग्य, प्रेमळ नाती, मनशांती, समाधान, चांगले अन्न आणि आनंदी कुटुंब हे देखील लक्ष्मीचेच रूप आहे. त्यामुळे केवळ धन मिळवण्यापेक्षा जीवनात संतुलन आणि समाधान निर्माण करणे अधिक महत्त्वाचे आहे. स्वयंपाकघरात जेव्हा अन्न शिजते तेव्हा त्या अन्नामध्ये घरातील प्रत्येक व्यक्तीच्या श्रमाचा आणि प्रेमाचा सहभाग असतो. म्हणून अन्नाचा आदर करा. अन्नपूर्णा मातेचे स्मरण करा आणि दररोज कृतज्ञतेची भावना ठेवा. लक्षात ठेवा, ज्या घरात स्वच्छता असते, अन्नाचा आदर असतो, दानाची भावना असते आणि कुटुंबामध्ये प्रेम असते, त्या घरात सुख, शांती आणि समृद्धी आपोआप येते. म्हणून आजपासून आपल्या स्वयंपाकघराकडे फक्त अन्न बनवण्याची जागा म्हणून पाहू नका, तर ते आपल्या घराच्या समृद्धीचे आणि सकारात्मक ऊर्जेचे मंदिर आहे असे समजा. माता अन्नपूर्णा आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्या आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर सदैव राहो. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका.